दादांबद्दल तुम्ही भरभरून बोलताय. मला एक सांगा, आमदार म्हणून त्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहे, की माझ्या प्रभागामध्ये किंवा जिथं-जिथं महिलांवरती अन्याय अत्याचार होईल, अशा ठिकाणी मी आवाज उठवणार आणि तो रोखणार. तर आज आता आपण मला वाटतंय 9:30 पावणे 10 वाजून गेलेत. आजही आपण इथं रस्त्यावर उभे आहोत. तर काय नक्की एक सुरक्षित वातावरण महिलांना मिळतंय इथं भोसरीमध्ये? हो, सुरक्षित म्हणजे तुम्ही 1, 12, 1 वाजेपर्यंत जर फिरले, जिथं तिथं आपल्याला सपोर्टला, जिथं तिथं महेशदादाचं नाव घेतलं की कुठंच आपल्याला भीती नाहीये. त्या संदर्भामध्ये असं डर हा राहिलेला नाहीये. पूर्ण घर सारखंच आहे आम्हाला महेशदादांचं. त्यांच्या घरात राहतोय असं फील होतंय आम्हाला. असं वाटतच नाही की आम्ही बाहेर राहतोय. भीती वाटत नाही भोसरीत? भीतीच वाटत नाही. मग आरोप असे केले जातात, बाहेरचे नेते येऊन आरोप करतात शहरामध्ये. आमचा जन्मच इथला आहे. 1995 माझा जन्म आहे. तसं मी त्यांच्या इथं घरात वाढल्यासारखी वाढले. अच्छा. म्हणून काहीच भीती नाही. भोसरी मध्ये किंवा भोसरी पिंपरी चिंचवड मध्ये गुंडगिरी आहे महेश दादांची, अशा पद्धतीचे आरोप केले जातात, त्यावर काय सांगाल एक महिला म्हणून? भावांसारखे मुलं ताईशी बी बोलत नाही, हे चुकीचे आरोप करतात कोणी करतात. महिला म्हणून तुम्हाला ताई तुम्ही सांगा. महेश दादाबद्दल बोलायचं गेलं तर लय भारी. महेश दादा म्हणजे आम्हाला घरातल्या सारखंच आहे आणि घरातल्या सारखंच आम्ही समजतो. आता निवडून आलो तर कुणी नाही, पण मी जाऊन नाचलेले आहे त्यांच्या दारासमोर. निवडून आले तेव्हा सुद्धा. हा, 2-3 बाया आम्ही जाऊन त्यांच्या घरासमोर नाचून आलेलो आहे निवडून आल्यावर. एवढं आणि आमच्या सगळ्या समस्या सोडवतात. आणि जिथं नाही तिथं आम्हाला महेश दादाला आम्ही घरच्या सारखं काम सांगायचं जातो आणि जिथं नाही तिथं आमच्या कामाला महेश दादा सुद्धा उभा राहते. हा, आणि महेश दादाला आम्ही कोणतं पण काम आहे ना त्यांचं. कोणतं पण काम असो, काही पण असो, त्यांचं आहे ना काम एका शब्दावर सगळे काम शब्दावर काम होतात. आता माझी कॅन्टीन पाडायला निघाली होती, एका शब्दावर माझ्या महेश दादानी मला मदत करून माझ्या पोटाच्या समस्या सोडवलेल्या आहे. गोरगरिबांचे छोटे मोठे धंदे असो काय असो, संतोष अण्णांचा आणि महेश दादांचा पूर्ण सपोर्ट आहे. सपोर्ट आमची पण छोटीशी कॅन्टीन आहे, पण त्यांच्या सपोर्टामुळे आमचं काही होऊच नसतं शकलं. त्यांच्या सपोर्टामुळे आमच्या घरात आज भाकर शेकती. अरे वा, थँक्यू. तेच आम्हाला त्यांचंच आम्हाला मदत आहे म्हणून आम्ही सुखी आहे आता सध्या. नाहीतर आमच्यावर लय अन्याय होतं आणि फत बी होतं आणि आता बी होत. पण आम्ही पळत जातो पहिलं महेश दादाच्या घरी, संतोष अण्णाच्या घरी, आणि आमच्या सगळ्या समस्या ती सोडवतात.